खाद्यतेल भेसळ प्रकरणामध्ये फडणवीसांनी मध्यम मार्ग काढलेला आहे। एफडीएला एसओपी तयार करण्याचे निर्देश फडणवीसांकडून दिले गेले। पारंपरिक तेल व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे। तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी आणली गेली। बंदीविरोधात तेल विक्रेते न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। व्यापारी आणि छोट्या विक्रेत्यांचं संरक्षण करण्याची भूमिका सरकारकडून घेतली गेली आहे। एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे, ती योग्य आहे। जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत, या जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरीबात गरीब लोक जे आहेत, अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो 1 किलो किंवा अर्धा लिटर 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये या दृष्टीनं मार्ग काढला पाहिजे। काही SOPs तयार करून कुठल्याही पद्धतीनं तेलामध्ये मिलावट होणार नाही, तेलामध्ये भेसळ होणार नाही या पद्धतीच्या SOPs तयार कराव्यात अशा पद्धतीनं एफडीएला सांगण्यात येईल। खुलं तेल जर गरीब लोकांसाठी, सामान्य मध्यमवर्गीयासाठी या लोकांना खुलं तेलच घेतात अगदी त्यांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या ऐपतीप्रमाणे, त्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताप्रमाणे। पण हा निर्णय घेऊन केवळ मोठ्या इंडस्ट्रीला मदत होईल अशा प्रकारची त्यामागची भूमिका होती। आज जर कॅबिनेटने हा निर्णय रद्द केला असेल तर नक्कीच मला वाटतं की जनतेच्या आक्रोश बघून तो निर्णय झाला असावा।